हिंगोली जिल्ह्याच्या शेनगाव शहरात चोरट्यांनी सोन्या चांदीचे दुकान फोडून लाखोंचा मुद्देमाल लंपास केल्याची खळबळजनक घटना घडली असून या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। शेनगाव तालुक्यातील रिधोरा येथील मधुकर गाडे यांचे शेनगाव नगरपंचायतीजवळ मुख्य बाजारपेठेत गाडे ज्वेलर्स नावाचे सोन्या चांदीचे दुकान असून आज दिनांक 8 जुलै रोजी रात्री 2 ते 2:30 वाजण्याच्या सुमारास अंगात काळे रेनकोट व तोंडाला रुमाल बांधून आलेल्या 4 चोरट्यांनी दुकानाचे शटर वाकून दुकानातील सोन्या चांदीचे दागिने लंपास केले असून चोरट्यांचा हा प्रताप सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे। तसेच दुकानात चोरी होत असल्याचे लक्षात आल्यानंतर बाजूच्या दुकानाच्या रखवालदाराने ओरडण्याचा प्रयत्न केला, मात्र बाहेर असलेल्या 2 चोरट्यांनी त्यांना मारहाण करून शांत बसवले। त्यानंतर चोरट्याने दुकानातील जवळपास 6 ते 8 लाख रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने घेऊन पोबारा केल्याची घटना घडली असून सदर घटनेची माहिती मिळताच शेनगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मस्के यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली, तर सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत।